गेल्या 8 दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानंतर या 2 ते 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा जो जोर आहे तो कोल्हापूर जिल्ह्यात एकंदरीत बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचीच प्रचिती आता जे माझ्या मागं आपण पंचगंगा नदी आहे त्या एकंदरीत आता पाहू शकतो। पंचगंगा नदीकाठी आता आपण आहोत आणि ही पंचगंगा नदी आता दुथडी भरून वाहू लागल्याचं आपलं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय। साधारण 8 दिवसानंतर हा जो पाऊस आहे याच्यामध्ये सर्वाधिक जी नोंद आहे ती साधारण गगनबावडा तालुक्यामध्ये साधारण 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि एकंदरीत यामध्ये पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती साधारण 6 ते 6.5 फूट मध्ये वाढ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय आणि यामुळे साधारण जिल्ह्यातील साधारण 15 बंधारे आहेत त्या आता आपल्याला पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। याच्यामध्ये जर बघायला गेलं तर क्षेत्र असेल किंवा इतर जिल्ह्यातील काही राधानगरी जे धरणाचे जे काही क्षेत्र असतील तर त्यामध्ये बघायला गेलं तर साधारण पाऊस जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचीच ही जी प्रचिती आहे आता आपण एकंदरीत पाहू शकतो। साधारण 8 दिवसांपासून उसंत घेतली होती या पावसानं आणि यामध्ये हे जे पाण्याचं जे पात्र आहे ते एकदम खाली गेल्याचं आपल्याला यामध्ये पाहायला मिळत होतं। मात्र आत्ताची या 2 ते 3 दिवसांपासून जो पाऊस चालू आहे त्याचीच एकंदरीत ही जी प्रचिती आहे साधारण 6 ते 6.5 फुटांची जी वाढ आहे ते आपल्याला झाल्याची पाहायला मिळते। याच्यामध्ये जर बघायला गेलं तर शहर परिसरामध्ये साधारण या 2 ते 3 दिवसांमध्ये पाण्याचा जो पावसाचा जो जोर होता तो मोठ्या प्रमाणात आपल्याला असल्याचं पाहायला मिळत होतं। आजची जर परिस्थिती आपल्याला बघायची गेली तर आज पावसानं उघडीप जी एकंदरीत दिलेली आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये बुधवारी आणि गुरुवारी हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो साधारण येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जे आवाहन आहे ते विभागाकडून आपल्याला करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। LS मराठीसाठी निरंजन, कोल्हापूर।